नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे तुम्हाला मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत मस्त अशी दोडक्याची झणझणीत भाजी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. तसंच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 3 दोडके घेतलेले आहेत आणि आता आपण याची साल काढून याच्या लहान लहान फोडी करून घ्यायच्या आहेत. आता एका कढईमध्ये मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. 3-4 लवंगा, 7 ते 8 काळी मिरी, 2 चमचे धने, तसंच 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं अशा प्रकारे घेतलेलं आहे. आणि ते आपण आता व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. मी सुकंच भाजते आहे, तेलाचा वापर इथे अजिबात केलेला नाही आहे. हा आपला भाजीचा मसाला आहे, यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येईल. आणि खोबऱ्याचा कलर बदलेपर्यंत आपण हे व्यवस्थितपणे भाजून घ्यायचं आहे. आता मी दाखवल्याप्रमाणे छान असं खोबऱ्याला तेल सुटले आणि आता आपण हा मसाला थंड होण्यासाठी काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतले आणि त्यामध्ये या दोडक्याच्या फोडी घालून फ्राय करून घेणार आहे. जो आपण मसाला भाजला होता तो थंड झाला की आपण मिक्सरवर त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे. हा दोडका अगदी 3 ते 4 मिनिटातच व्यवस्थित फ्राय होतो आणि लहान लहान फोडी असल्यामुळे त्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता हा दोडका व्यवस्थित शिजला आहे. आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. आता त्याच कढईत पुन्हा अगदी अर्धा चमचा मी तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालते. मोहरी तडतडली की आपण थोडंसं जिरं घालायचं आहे. आणि मग आपण यामध्ये घालतोय एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला. आणि हे आपण व्यवस्थितपणे फ्राय होऊ द्यायचं आहे. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपला मसालासुद्धा थंड झालेला आहे. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हा मसाला घालून त्याचं सुकं वाटण तयार करून घेते. त्याचसोबत मी त्यामध्ये अगदी मूठभर भाजलेले शेंगदाणे घालते. यामुळे आपल्या भाजीला खूप छान दाटसरपणा येईल, शिवाय चवही वाढेल. तर आपला हा मसाला तयार झाला आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर इकडे आता कांदा फ्राय झालेला आहे. त्यामध्ये मी घालते एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे सुद्धा आपण मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे. टोमॅटोसुद्धा आता व्यवस्थित फ्राय होतोय. आता आपण बाकीचे मसाले घालूयात. तर आता मी यामध्ये घालते अगदी थोडीशी हळद आणि हे एकदा मिक्स करून घेते. त्यासोबत चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे. मी साधारण 1.5 चमचा लाल तिखटाचा वापर केलेला आहे. आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स झालं की आता आपण यामध्ये आपलं जे सुकं वाटण आपण तयार केलं होतं ते घालायचं आहे आणि ते सुद्धा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हे मसाले जळू नयेत म्हणून मी आता यामध्ये अगदी पाव कप इतकं पाणी घातलेलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता खूप छान दाटसर असा मसाला आपला तयार झाला आहे. आता मी पुन्हा साधारण अर्धा कप पाणी घालते आणि हे सुद्धा एकदा मिक्स करून घेते. शक्यतो अशा भाज्या बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. आणि आता यामध्ये मी घालते आपला फ्राय केलेला दोडका आणि हे आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण घालूया चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला. गरम मसाला मी अगदी अर्धा चमचा घातलेला आहे.
आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे. वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनटं आपण ही भाजी शिजण्यासाठी ठेवूयात. तर ही आपली मस्त चमचमीत अशी दोडक्याची भाजी आगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवून तयार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. तसंच अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.